नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण किचनमधील काही उपयोगी टिप्स पाहणार आहोत. स्वयंपाक करताना या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगात पडतील. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. कपबशीवर चहा, कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून 10 मिनिटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या. डाग निघून जातात. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा. ठेचा अप्रतिम होतो. थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही. अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावे. दही छान घट्ट लागते. नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हार्पिक टाकून ठेवा व 10 मिनिटांनंतर घासून घ्या. भांडे अगदी स्वच्छ होईल. मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे, म्हणजे आमटीला छान टेस्ट येते. हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये. झाकण न ठेवता उकडावे. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही किंवा पातेल्याच्या बुडाला चिकटणार नाही. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून न देता यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. त्यामुळे हे पाणी फेकून देऊ नका. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना ही वापरू शकता. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. रस्सा भाजी दाटसर स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला फिरवून रश्श्यामध्ये घाला. ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येतं. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.